बघा आपण इथं समर 2024ची क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहे ॲप्लाइड मॅथमॅटिक्सची. तर त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे सॉल्व एनी फाईव्ह ऑफ फॉलोइंग. म्हणजे तुम्हाला इथं जवळपास 7 क्वेश्चन दिलेले आहे. 7 पैकी किती सॉल्व करायचे? 5. तर त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा इंटिग्रेशनचा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² + 5 ब्रॅकेट कंप्लीट dx. ठीक आहे. तर मग बघा सोल्युशन बघा सोल्युशन सगळ्यात पहिले काय करायचं, लेट्स I = इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ 1/1 + x² + 5 ब्रॅकेट ऑफ dx. ठीक आहे. तर मग आता बघा इथं काय आहे की डायरेक्ट फॉर्म्युलेचे दोन्ही पण, म्हणजे हा बेसिक 2 मार्काचा क्वेश्चन आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला होता बघा इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² dx इक्वल्स टू काय येतं, tan इनवर्स ऑफ x + c. हा एक फॉर्म्युला होता. आणि दुसरा फॉर्म्युला आहे a⁻x dx. असं जर असेल त्याचं काय येतं a⁻x/log a + c. मग या दोन फॉर्म्युल्यावरती आपल्याला काय करायचं, हा क्वेश्चन सॉल्व करायचा. ठीक आहे. मग या दोन फॉर्म्युल्यानुसार याचं एक्सपान्शन काय होणार, म्हणून I = बघा पहिले याचं काय येणार tan इनवर्स ऑफ x प्लस, आता बघा इथं एच्या जागेवरती 5 आहे, 5 दिलेलं आहे. म्हणजे काय येणार 5 log आणि प्लस c. मग बघा याचं आन्सर आलं. 2 फॉर्म्युल्यावरती होतं, 2 मार्कासाठी क्वेश्चन होता. ठीक आहे. तर ज्यांनी असं सॉल्व केलं असेल किंवा जास्त सॉल्व करतील त्यांना 2 पैकी 2 मार्क भेटले. तर पहिले आपण काय केलं इथं लेट्स I = इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² + 5 ब्रॅकेट कंप्लीट dx. आणि 1/1 + x² dxचा फॉर्म्युला होता आपल्याकडं = tan इनवर्स ऑफ x + c. आणि इंटिग्रेशन ऑफ a⁻x dxचं काय येतं a⁻x/log a. तर मग याच्यानुसार याचं एक्सपान्शन आलं 5 log 5 + c. कारण की याच्या जागेवरती काय होतं याच्या जागेवरती काय होतं 5 होतं. ठीक आहे. आणि इथं कॉन्स्टंट हा प्लस, म्हणजे आता बघा दोन याच्यासाठी वेगवेगळं ॲड करायचं नाही, एकदाच ॲड करायचं +c. ठीक आहे. तर असं सॉल्व केलं तर 2 पैकी 2 मार्क भेटतात.